मित्रांनो, तुम्हाला वाटतंय का की आता कॉलेजेसमध्ये फक्त अभ्यासच करायचा आहे? तर नाही मित्रांनो, अभ्यास सोबत आपण एआय वापरून अर्निंग सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच बघूया की साइड हसल्स फॉर इंजिनियर्स विथ एआय. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खरे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्याच मुलांसाठी ज्यांना कॉलेज पण करायचं आणि कॉलेज करण्यासोबत आपल्याला अर्निंग सुद्धा करायला, पॉकेट मनी सुद्धा कमवायला सुरुवात करायची. तुम्हाला आठवत असेल, लास्ट वीकमध्ये मी एक व्हिडिओ दिला, त्यात पण मी कॉलेज करताना अर्निंग कसं करायचं याबद्दल सांगितलं होतं. भरपूर मुलांनी आम्हाला कॉलिंग केल्या, काही मुलांनी कमेंट केल्या, फायदा झाला हे सांगितलं. आज अशा भारी भारी ट्रिक्स देणार आहे, जसं की ज्या मुलांना कोडिंग करायला आवडतं, फ्रीलान्सिंग करायला आवडतं, रायटिंग करायला आवडतं, सो या सगळ्यांसाठी भारी भारी आयडियाज देणार आहे. त्या फॉलो करा. गॅरंटेड आपण कॉलेज करता करता खूप सारी अर्निंग करू शकतो. सो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आता अर्निंग कसं करायचं सांगतो बघा. ज्यांना फ्रीलान्सिंग म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनची आवड आहे, फ्रीलान्सिंग ते करू शकता. काय काय वापरू शकतात? ChatGPT ऑब्व्हियसली सगळे वापरतात. त्याला अजून प्रो लेवलला वापरा. जास्पर आहे, यासारख्या गोष्टींनी तुम्ही ब्लॉग्स बनवू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांना टेक्निकल डॉक्युमेंटेशनची गरज असते, त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडून तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटलं तर ते टेक्निकल डॉक्युमेंटेशन करू शकता. ब्लॉग्स तुमचे आहे ते चांगले व्हायरल गेले, त्याच्यावर तुम्ही अदर ब्रँडसाठी ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. अजून तुमच्या ब्रँड्सवरती तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट प्ले करू शकता. याद्वारे सुद्धा अर्निंग करणं खूप सोपं आहे. आम्ही तेच करतो, तुम्ही पण ते करणं गरजेचं आहे. त्यातून आपले एक्स्ट्रा अर्निंग सुरू होते. अजून आपण बघितलं, फायवर आहे, अपवर्क आहे, यासारख्या वेबसाईट्सवरती, यासारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही गिग्स तयार करा, प्रोजेक्ट्स तयार करा, ते तिथे सेलिंगला ठेवू शकता. अजून मुलं वापरतात जसं युडेमी आहे, तुम्ही चांगलं, तुम्हाला एखाद्या गोष्टीत नॉलेज आहे, छोटासा कोर्स बनवा, कॉम्प्युटरवर एखादा कोर्स बनवा किंवा छोट्या मोबाईलवर बनवू शकता. तो तुम्ही युडेमीवर टाकून तो एकदम मिनिमम प्राइसला विकू शकता. तिथून सुद्धा अर्निंग करू शकता. मित्रांनो, ज्यांना कॉन्टेंट डिझायनिंग करणं किंवा ग्राफिक्स डिझायनिंग करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं हे आवडतं, कारण प्रत्येकाने हे करायला पाहिजे. कॉलेज लेवलला ते शक्य आहे. ज्यांना हे आवडतं तो खूप चांगले पैसे कमवू शकतो. कारण आता बघा, आता इलेक्शन आहे, कितीतरी पॉलिटिशियनला त्यांचं ब्रँडिंग करायचंय. सो त्यांचे तुम्ही ग्राफिक्स डिझायनिंग करू शकता, छोटे छोटे व्हिडिओ क्रिएट करू शकता, एआय बेस्ड अॅनिमेशन व्हिडिओ करू शकता, त्याचं पेज चालवू शकता. बघा ना, कॅनवा, यासाठी तुम्ही काय काय वापरा, कॅनवा एआय वापरा, रनवे ML वापरा, फिल्मोरा याचं एआय आहे ते वापरा. या गोष्टी भारी भारी आहे की याच्यातून तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. अजून मी म्हणेल, कॉलेजला भरपूर सारे रिक्वायरमेंट असतात. कॉलेजचं एखादं पेज क्रिएट करा, जसं खूप सारे मुलं आहेत त्यांचं कॉलेजचं अनऑफिशियल पेजेस असतात, त्याच्यावर ते अफिलिएट मार्केटिंग करता. त्या प्रकारे तुम्ही काम करू शकता. प्रत्येकाला आज स्टार व्हायचं, प्रत्येकाला स्वतः चेहरा दाखवायचा आहे. सो मी सांगितलं, कितीतरी जणांचे तुम्ही ग्राफिक डिझायनिंग करा, दुकानदारांना भेटा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 5-10 जरी तुमच्या एरियातले दुकानदार भेटले, प्रत्येकाकडनं तुम्ही ₹500 महिन्याला घेतले, 10 दुकानदार भेटले, 5,000 तुम्ही असेच कमावता. सो ह्या आयडियाज फॉलो करा. आणि हा सांगायचं एक राहिलं की जनरेटिव्ह एआय प्लस टेम्पलेट्स यावरती तुम्ही एकदम हाय डेफिनेशन, हाय क्वालिटी इमेजेस बनवू शकता. सो एआयचा जास्तीत जास्त आपल्या कामात वापर करा. जनरेटिव्ह एआयचं मदत घ्या. बघा, बेस्ट लेवलला आउटपुट करू शकता तुम्ही. ज्यांना कोडिंग आणि ऑटोमेशन मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी GitHub असतील, Copilot असेल, यासारखे प्लॅटफॉर्म वापरा. त्यावरती तुमचे कोड चेक करा. येस, पायथॉन ऑटोमेशन स्क्रिप्ट लिहा. जसं की स्वतःला छोटे छोटे जे बिझनेसेस आहेत त्यांना हेल्प करा, छोटे छोटे स्टार्टअप्स आहेत त्यांना हेल्प करा. उदाहरणार्थ बोलायचं झालं तर अटेंडन्स सिस्टीम डेव्हलप करा. येस, जी छोटे छोटे जे बिझनेसेस असतात, स्टार्टअप्स असतात, त्यांना काय राहील, डेली त्यांचा जो वर्कआउट आहे तो मेंटेन करायला हेल्प करेल. एक्सेल ऑटोमेशन सिस्टीम बनवू शकता. या प्रकारच्या गोष्टी बनवा आणि त्या छोट्या छोट्या बिझनेसेसला विका, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल की तिथून तुम्हाला अर्निंग होऊ शकते. सो या प्रकारे नंबर ऑफ थिंग्स आहे ज्या एआय बेस्ड तुम्ही वर्कआउट करून एक चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. ज्यांना ट्युटरिंग करायला आवडतं, म्हणजे टीचिंग करायला आवडतं, त्यांना तर खूप सारे ऑप्शन आहे. ऑनलाईन कितीतरी प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही टीच करू शकतात. त्यासोबतच आपले ज्युनियर्स असतील त्यांना शिकवा, कोडिंग शिकवा. वेगवेगळ्या जे क्लासेस वगैरे असतात तिथे जाऊन तुम्ही काही वेळ देऊ शकता. त्यासोबत टायअप करून तुम्ही तिथे टीचिंग करू शकतात. मित्रांनो, नंबर ऑफ थिंग्स आहे ज्या टीचिंग सोबत करू शकता. अजून आता सध्या इतकं एआय मुळे मुलांना टेन्शन वाढलंय की ज्याच्यामध्ये कितीतरी मुलांना पर्सनलाइज गायडन्सची गरज असते. सो पर्सनलाइज गायडन्स सुद्धा करू शकता. तो अशा प्रकारे नंबर ऑफ थिंग्स आहे ज्याद्वारे तुम्ही 5-10 हजार रुपये महिन्याला आरामात कॉलेज करता करता कमवू शकता. ऍटलीस्ट 10,000 टार्गेट ठेवलं, 5,000 तर आपण आरामात कमवू. सो कॉलेज लेवलला 5,000 खूप चांगले अमाऊंट आहे. सो कामाला लागा, दिलेल्या गोष्टी फॉलो करा. डाऊट आला आम्हाला कमेंट करा, आम्ही नक्की हेल्प करू. मित्रांनो, साइड हसल्स म्हणजे तुम्हाला कुठलं पण डिस्ट्रॅक्शन नाहीये, ते तुम्हाला गो हँड इन हँड जायचंय, जेणेकरून तुम्ही एक स्वतःला बिल्डअप करताय. मित्रांनो, लक्षात ठेवा, आज तुम्ही 500 कमवा, 5,000 कमवा, पण हे प्लॅटफॉर्म तुमचा तयार होतोय फ्युचरमध्ये 50,000 कमवण्याचा. सो एआय हे आपल्याला शिकायचंय, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं आणि अर्निंग सुद्धा यासोबत करायचीच आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगेल, इंजिनिअरिंग करताय, बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला काहीतरी चांगलं करण्याची. सो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कुठलं एआय ऍप्लिकेशन यांच्यापैकी तुम्ही वापरताय आणि स्वतःला बिल्ड करताय. लक्षात ठेवा, एआय तुम्हाला रिप्लेस करत नाहीये, तर तुम्हाला इम्पॉवर करताय.